नमस्कार, मी नेहा शिवेकर. तर आज आहे दिवस 6वा आणि आज आपण दिवसाची सुरुवात ह्या पिठापासून करूया. तर हे पीठ आम्ही लॉलीपॉप, चिकन, बोनलेस आणि पनीर तळण्यासाठी बनवतो. तर ते कसं बनवायचं सांगते. तर तुम्ही जर 4 वाटी मैदा घेतला तर 3 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, असं तुम्ही प्रमाण घ्यायचं. आणि त्याच्यात आहे ना तुम्ही मीठ टाकायचं, मिरची थोडीशी पिसून टाकायची, अद्रक लसूण पण पिसून टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं सोया सॉस टाकायचा आणि कलर टाकायचा. जर तुम्हाला कलर नसेल टाकायचा तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही लॉलीपॉप, बोनलेस चिकन आणि पनीर किंवा सोयाबीन पण तळून घेऊ शकता. आणि तुम्ही असं घरी बनवून पनीर वगैरे असं घरी बोनलेस चिकन तळून तुम्ही घरी मस्तपैकी बनवून खाऊ शकताय. तर त्याच्यामध्ये नाही का असं बनवत असताना एक सुद्धा गुठली नाही ठेवायची, एकदम असं एकजीव करून बारीक ठेवायचं. जर गुठला ठेवला तर ते तेलामध्ये उडतं, तुम्हाला भाजू शकतो. त्यामुळे एकदम असं बारीक पीठ करून घ्यायचं. आणि आता हे तयार आहे. आणि आता आपण हे पनीर वगैरे कट करून ठेवलं आहे, तळून घेणार आहे. तर चला, तर हे जे आपण पीठ बनवलेलं आहे ना, त्या पिठात आपण बोनलेस चिकन टाकलेलं आहे. आणि हे इथं चिकन आहे ना तळून घेत होते रुद्रांचे पप्पा, दाखवू त्यांना. अजून तर टोप आहे ना, बरं पकडा ना, तळून जायचं नुसतं. तर आता आपण इथं लॉलीपॉप बनवतोय. कस्टमर आहे बाहेर, मसाला लॉलीपॉप आहे. मसाल्यामध्ये आपण लॉलीपॉप बनवून घेतो. हे आता हे आपले लॉलीपॉप तयार आहे. आता आपल्याला त्याची प्लेटिंग करायची आणि द्यायचं आहे बाहेर भाजते. बस नाही झाला की बस जरा खाली. तर आता आपण व्हेज राईस बनवतोय. तेल तापले तर त्याच्यामध्ये नाही का शिमला, थोडासा कोबी कट करून टाकायचा. त्याच्यानंतर कांदा कट केलेला टाकलाय आणि हे पनीर तळलेलं आहे ते आपण टाकतोय. आणि हे थोडंसं शिजून द्यायचं थोडंसं. त्याच्यानंतर ना आता आपण राईस टाकूया. दोन हात राईस आहे त्यामुळे मी 2 पळी टाकली आहे. आणि थोडंसं जास्त चांगलं लसूण पेस्ट नाही टाकली ना. अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची टाकायची थोडीशी. त्याच्यानंतर मग परत मिक्स करून घ्यायचा. आता आपण ब्लॅक पेपर आणि व्हाईट पेपर मिक्स करून ठेवलं आहे ते टाकते. त्याच्यानंतर मग थोडंसं मीठ, थोडीशी मिरची पावडर टाकली आहे. चांगला परतून द्यायचा राईस. हा जेवढा हा राईस आता तडतड करेल तेवढा चांगला होतो राईस. तुम्ही पण आता घरी बनवू शकताय, त्याच्यामुळे मी दाखवते. आता आपण ना थोडासा कलर टाकू. थोडासा डार्क सॉस आहे हा, ब्लॅक सॉस. आणि हा रेड चिली सॉस. आता हे परत मिक्स करायचं.
कोबी टाकते मी. आता आपला राईस आहे ना तयार आहे. एकदम असं छान झालाय. आता याच्यात कांदा पात पण टाकू शकता. मी आता कांदा पात कट नाही केले नाही आहे. आपला राईस तयार आहे. दाखवू का? दोन हप्ते वाटा आहेत. त्याच्यामध्ये आता 2 कस्टमर आहेत त्यांना द्यायचे. ही आपली शेजवान चटणी आहे कस्टमरला द्यायची आता. तर इथं बघू शकता हे आपले 8वे कस्टमर आहे. सकाळपासून 8 कस्टमर झाले. तर आता मसाला कॉपी देतो आपण. हो कुठून आले तुम्ही? आलं कट करण्यासाठी आम्ही हे घेतलेलं. तर असं बारीक होतं, जास्त कट करायला लागतं. त्याच्यामुळे आता हे असं घ्यायचं आणि असं दाबायचं. आलं कट होते मस्त. एवढं केलंय आता. एवढं करायचं अजून. कापायला लय वेळ लागतो. असं जरा सोपं जातं. हात तेलकट झाले ते माझे, त्यामुळे ते काढायला थोडंसं उशीर होतोय. कशी आहे मग मशीन? माझं मला दाखवते. एवढं आलं कापले. आता याला पिसायचंय. अजून लसूण पण कापायचं आहे. आलं लसूण कापून पिसून घ्यायचं. आता एवढं आलं कापले. एवढं आजच्या पुरतं बास होईल. हे उरलेलं तेवढं मी कापून घेते. इथे 3 टेबलवरती एवढे सूप आहेत द्यायचे आहेत. आता एवढी ऑर्डर आहे आपली. तर आता हे ड्राय शेव टाकते मी. हे 3 व्हाईट वाटे आहेत ना ते व्हेज आहे आणि बाकीचं नॉन व्हेज आहे. असंच खावं. कुठं कुठं किती सांगा. कुठं किती सांगा. हे 4 कुठे आहेत? कुठं? इथं 2. इकडे 2. इथं 2 आहे ना. हे 2 अजून बाकीचं आतमध्ये. नाही त्याच्यामध्ये ना इंजर झालं पहिल्यापासून. चिकन सुके वेळ आणि हे व्हेज.
ठेवू. आपण हे चिकन राईससाठी चिकन कट करून ठेवतोय, तळून घेतलेलं आहे. डाळ ओरडते काय? दादा दादा इकडे मी चाललो बघ. आणि आपण इथे एक फुल राईस पार्सल करतोय आता. चिकन राईस आहे. राईस घे इकडे. अरे तुझा चिकन राईस हा. नाही नाही राईस नाही. ठीक आहे चालेल. हा एक फुल राईस वेगळा पार्सल आहे आणि हे वेगळं पार्सल आहे. आणि शेजवान चटणी सोबत शेजवान चटणी द्यायला लागते. टाइमपास द्यायला लागतो. कोबी द्यायला लागतो. ही आपली शेजवान चटणी. नूडल्स दिलं का तिचं? नूडल्स तू पार्सल राईस कुठे ठेवला आता? मी नाही केलं. मी काय राईस हे नूडल्स वेगळं आहे का? आणि हे ते लॉलीपॉपचे ह्याच्यात त्याच्यात तेवढं एक सांगतो का? एक फुल राईस 130 रुपये. हाफ लॉलीपॉप 100 रुपये. चटणी आणि त्याच्यासोबत आपण टाइमपास देणार ती चॉपसी आणि कोबी पण द्यायचं पार्सल. आणि हे वेगळं वेगळं दोन्ही. यांचे 490 झाले 390. राहून दे. मला जायचं उद्या सकाळी नाही. तुमचं झालं पार्सल तिथं ठेवलं. मस्त. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी, दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी एवढंच.